अख्खी जिंदगी साली आपली आपलं घर बनवून राहिली. जेव्हा बाप आपल्याला गेल्याला सोडू तेव्हा काय रे 10 वर्षाचा का होतो का नव्हतो. आपली आई अलीकडे कुठेतरी 4 लोकांच्या घरी धुनी भांडी घासायची. काय एक भाऊ 2 बहिणी यांचा लोटांबर देऊन गेला आपला बाप आपल्या पाठीवरती. अरे काय ते 14 वर्षाचा होतो का नव्हतो तेव्हा शाळेतनं निघालो आणि अलीकडे कुठेतरी ट्रॉफिक बायच्या कामाला लागलो. तेव्हाच आपल्याला आपल्या बापानं असं घासून पुसून असं ठासून एकदम असं ठाम उभं केलं. हिच्यावर लग्नाचं स्वप्न बघून जेव्हा आपण गॅरेज टाकलं ना त्याच वेळी आपल्या बापानं आपल्या पाठीवरची शाबासाची थाप अशी फिरवली. शाबासाची थाप एकदम. तेव्हा असं वाटलं की आपली लाईफ काय करेक्ट वे वरती चालली, एकदम करेक्ट, एकदम भारी चालली असं वाटलं. पण घंटा करेक्ट वे वरती चालली. सालं लाईफ ने इकडे आपली ट्रॅकच चेंज करून टाकली आणि अख्खी जिंदगी बरबाद झाली. आपली आई आपण जिथं कुठं कामाला जायचं ना तिथं आपल्या माग ठाम उभं राहायची, एकदम ठाम. तू कर, मी आहे तुझ्या पाठीमाग अशी म्हणायची. आणि माझी बहीण, अरे आता कसं जाऊ रे तिच्या घरी राखी बांधायला, कसं जाऊ? हे असे काड्यात घेऊन जाऊ तिच्या घरी. बिझनेसमॅनच्या घरी दिली तिला. काय राखी बांधायला गेलो तर हे असे हाताला बघून बांधणार होते. जिंदगीनं पुढं आपल्याला काय करावं काय आपला भाऊ सुद्धा आपल्याला साथ नाही देत रे. आपण केला त्यांचा विचार पण नाही, काही घंटा आपल्या सोबत येत नाही. त्यांनी ज्याचं त्यालाच बघावं लागतं. आपण पागल ना, मी पागल सांग. आपल्याला वाटते ना रे आपला भाऊ मोठा शिकून काहीतरी बनावं, आपली बहीण चांगल्या घरी द्यावं. दिल्ली तर मग असं जिंदगीनं पुढे आपला खेळ करून टाकला. हासा बनला रे, हासा. मजाक नाही रे, हासा बनला खरंच. भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या.